नमस्कार, मी संदीप जटार। आज आपण विधान परिषदेत चांगलाच गाजलेला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रकरणाबद्दल बोलणार आहोत। हा विषय केवळ एका बँकेपुरता मर्यादित नाही किंवा एका सोसायटीपुरता मर्यादित नाही, तर सहकार क्षेत्रातील पारदर्शकता, शेतकऱ्यांचा विश्वास आणि शासनाच्या योजना त्याची अंमलबजावणी या संबंधित असल्यामुळं अत्यंत महत्त्वाचा विषय हा म्हणावा लागेल। सध्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे सदस्य सदाभाऊ खोत यांनी, जे शेतकरी नेते म्हणून संबोधले जातात, यांनी मान तालुक्यातील महाबळेश्वरवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संदर्भात एक लक्षवेधी सूचना मांडली आणि या सूचनेवर बोलताना सातारा जिल्हा बँकेच्या संदर्भात आणि सातारा जिल्हा बँकेच्या कारभारावरती गंभीर आरोप केले आहेत। या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी अत्यंत हलक्या शब्दात अतिशय बोचरी टीका केली आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार म्हणजे आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशा पद्धतीचा झालेला आहे। कारण त्यांच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असल्याशिवाय ते त्या पद्धतीनं बोललेले नाही आहेत। कारण सदाभाऊ खोत यांनी जो दावा केला होता की काही विकास सेवा सोसायटीमध्ये शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज काढण्यात आली असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली। खरं तर त्या कर्जाचा लाभ इतरांनी घेतला, नंतर कर्जमाफी आणि व्याज सवलतीचाही फायदा घेण्यात आला। खरं तर त्यांच्या बाबी या गंभीर आहेत। विशेष म्हणजे मूळ शेतकऱ्यांना त्यांच्या नावावरती कर्ज काढल्याची माहितीही नाही असंही त्यांनी पुढं म्हटलेलं होतं। कारण ही माहिती नसल्यामुळं अनेक मूळ कर्जदार होते ते यापासून बाजूला राहिले। यानंतर काही धक्कादायक उदाहरणं त्यांनी या ठिकाणी मांडली होती आणि ती धक्कादायक उदाहरणं त्याच कर्ज प्रकरणासंदर्भात होती। त्यांच्या म्हणण्यानुसार मान तालुक्यातील महाबळेश्वरवाडी सोसायटीचे जे सभासद होते पांडुरंग केशव कोठावळे यांनी 7 फेब्रुवारी 1919 रोजी वारसांची नोंद 19 एप्रिल 2020 रोजी झाली। मात्र 23 एप्रिल साधारण 2021 साली त्यांच्या नावावरती कर्ज मंजूर झाल्याचा दावा सदाभाऊ खोत यांनी केला होता। यावर खोत यांनी उपरोक्त शब्दात उपस्थित प्रश्न केलेला असा, ते म्हणजे जे कोठावळे म्हणून जे होते ते स्वर्गातून खाली आले, त्यांनी कर्ज घेतलं आणि पुन्हा ते स्वर्गात गेले का? तसेच ज्ञानू केशव निंबाळकर यांचं 2019 मध्ये निधन झालं, तेही सभासद होते। असं असताना त्यांच्या नावावरती 2023 मध्ये कर्ज मंजूर झाल्याचा आरोपही त्यांनी सभागृहात केला। अशा प्रकारची एक नव्हे दोन नव्हे तब्बल 40 ते 42 प्रकरणं असल्याचा दावाही खोत यांनी केला। आता इथं सर्वसामान्य माणसांच्या किंवा जनतेच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतोय, जर एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या नावावरती कर्ज मंजूर होत असेल आणि ते कर्ज त्याच्या नावावरती दिलंही जात असेल, तर ही प्रक्रिया नेमकी घडली कशी? त्यामध्ये संबंधित कर्जदाराची कागदपत्रांची पडताळणी असेल ती कोणी केली आणि या प्रक्रियेसाठी जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केले। ज्यावेळेला ज्या सोसायटीतून हे कर्ज प्रकरण मंजूर केलं गेलं त्या सोसायटीचे तत्कालीन पदाधिकारी, बँकेचे तत्कालीन पदाधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी यांची चौकशी आवश्यक असल्याची बाब त्यांनी प्रमुख निदर्शनास आणून दिलेली आहे। त्याचबरोबर पैसे वसूल झाले, या कर्ज प्रकरणाचे पैसे वसूल झाले याचाही धागा त्यांनी त्या स्पष्ट भाषेत सांगितलेला आहे की पैसे वसूल झाले म्हणजे गैरव्यवहार झाला नाही असं नाही। त्यामुळं या चर्चेनंतर सहकार मंत्री पंकज भोयर यांनी संबंधित विभागाला 7 ते 8 दिवसात चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहेत। मात्र इथे एक महत्त्वाची बाब लक्षात घेणं आवश्यक आहे। त्याबाबत सदाभाऊ खोतांचं असं म्हणणं आहे, त्यांनी जे सभागृहात केलेले जे आरोप आहेत ते आरोप काही अंश आपण इथं पाहतोय। या आरोपांची सत्यता संबंधित अधिकृत निकषानंतर स्पष्ट होईल। आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते, दोषी असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत का आणि शेतकऱ्यांना न्याय मिळतोय का, हे पाहणं सध्या महत्त्वाची बाब ठरणार आहे। तर या संपूर्ण प्रकरणावर आपला आवाज न्यूज 24 हे कायम लक्ष ठेवून राहणार आहेत। प्रत्येक महत्त्वाची घडामोड आपण
तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे तुम्ही आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्याचा आणि त्या पाहिल्यानंतर त्याच्यावरती कमेंट करा. त्यानंतर तुमचे अभिप्राय सांगा. धन्यवाद. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.